हॅलो तुळे राशी, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने कसे जाणार आहेत. व्हिडिओला पुढे पुढे ढकलू नका, शांततेमध्ये बघा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. तुळे राशी कमेंट पण नक्की करा. सो अजून एक मी कार्ड काढते. जुलै महिना. ओके, जसं मी बघत आहे या महिन्यात तुमच्या खांद्यावर खूप जबाबदाऱ्या असतील. सगळं एकट्याने सांभाळण्याचा प्रयत्न करताना तुम्ही थोडे थकून जाऊ शकता. त्यामुळे स्वतःवर जास्त ओझं घेऊ नका. एक मात्र गोष्ट दिसत आहे, तुमचा एक वाईट काळ आता संपतो आहे. हो, एखादी जुनी परिस्थिती, सवय किंवा त्रास मागे पडत आहे. पण हा बदल ना त्या वाईट काळाचा शेवट करून तुमच्या आयुष्यात नवीन आणि चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार करत आहे. तुळराशी, सुरुवातीला हा बदल ना थोडा कठीण वाटेल, पण पुढे जाऊन तो तुमच्यासाठी चांगलंच ठरेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुळराशी, पुढे काय होईल या चिंतेमुळे तुमचा ताण वाढू शकतो. जे तुमच्या हातात नाही त्याची जास्त काळजी करू नका. हा महिना तुम्हाला एक संदेश देतो, स्वतःवरचं ओझं थोडं कमी करा. ओके, बदल स्वीकारा आणि विश्वास ठेवा, कारण हा शेवट नसून एका चांगल्या आणि नवीन सुरुवातीची तयारी आहे. ओके तुळराशी, आता आपण बघणार आहोत ऑगस्ट महिना. तर व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. आता आपण ऑगस्ट महिना बघणार आहोत. ओके, कमेंट नक्की करा अजूनही तुम्ही लाईक कमेंट केलं नसेल तर. अजून एक कार्ड काढते. व्हेरी नाईस, खूप छान कार्ड्स आलेत ऑगस्ट महिन्यात. या महिन्यात ना तुमचं पूर्ण लक्ष कुटुंब, पैसा आणि स्थिरता यावर जाणार आहे. काही लोकांसाठी कुटुंबात आनंदाची बातमी, घरात एखादं शुभ प्रसंग किंवा आता गोष्टी सेट होत आहेत अशी फिलिंग्स मात्र येणार आहे तुळराशी. पण ना ते सगळं झाल्यानंतर सुरुवातीला मध्येच काय होईल तर एखाद्या परिस्थितीमुळे तुम्ही थोडे अडकलेले, एकटे किंवा माझं कोणीच समजून घेत नाही अशा फिलिंग्समध्ये जाऊ शकता. पण या कार्ड्सनुसार सुंदर संदेश असा आहे की तुम्ही एकटे नाहीत आहात. योग्य वेळी कोणीतरी साथ, मदतीचा हात किंवा सपोर्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला जाणवेल की माझ्यासोबत उभं राहणारं कोणीतरी आहे. आणि शेवटी या महिन्यात भावनिक समाधान, कुटुंबाचं सुख आणि मनाला शांती देऊन जाईल. ओके, तो ओव्हरऑल काय आहे, ऑगस्ट महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी तुमच्यासोबत उभे राहणारे लोक हेच तुमचं खरं सुख आणि खरी संपत्ती आहे. व्हेरी नाईस तुळराशी. आता आपण बघणार आहोत सप्टेंबर महिना. ओके, तर व्हिडिओला लाईक अजूनही केलं नसेल तर नक्की करा. ओके, व्हेरी नाईस. जुलै आणि ऑगस्ट खूप इंटरेस्टिंग कार्ड्स होते. आता बघूया सप्टेंबर महिन्यामध्ये काय कार्ड्स येत आहेत. ओके, व्हेरी नाईस. ओके, अजून एक कार्ड काढते. ओके, जसं मी बघत आहे या महिन्यात ना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडेच आहे. तुळराशी, तुम्हाला जे प्रश्न पडत आहेत त्याचं उत्तर दुसरीकडे शोधत बसू नका. जितकं तुम्ही बाहेर उत्तर शोधाल तितकं तुम्ही जास्त गोंधळून जाल. या सप्टेंबर महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही शोधत असलेलं उत्तर तुमच्याकडेच आहे. त्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट, एखादं नातं किंवा एखादी परिस्थिती ना खूप घट्ट धरून ठेवणार आहात. पण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी त्यांच्या फ्लोनुसार जाऊ द्या, तर त्या जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात घडू शकतात. आणि शेवटी हा महिना ना तुम्हाला स्थिरता, स्वतःची काळजी, तुम्ही स्वतःला जास्त प्रायोरिटी द्यायला सुरुवात कराल. घर, कुटुंब, कम्फर्ट आणि स्वतःचं सुख या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. ओव्हरऑल काय तर सप्टेंबर महिना तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, उत्तर तुमच्या हातात आहे, तुमच्याकडेच आहे. प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवायची नसते आणि स्वतःची काळजी घेणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद राहील. तुळराशी, समजते? सो ओव्हरऑल सप्टेंबर महिना खूप छान
आणि खूप असा पझल टाईप असेल. सो ऑल द बेस्ट, बाय बाय.